भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काल जो काही शिवीगाळाचा प्रकार झाला होता विधान परिषदेमध्ये तेव्हा तुम्ही सुद्धा होतात आणि आज देखील तुम्ही त्या ठिकाणी आवाज उठवला. 5 दिवसाच्या निलंबनाची मागणी केली. अंबादास दानवे यांचं निलंबन झालेलं आहे. 5 दिवस ते आता येऊ शकणार नाही. जनतेच्या न्यायालयात मी जाईन, माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे असं मत ते व्यक्त करतात. काय म्हणाल? जनतेच्या न्यायालयात महिलांच्या चपला खायच्या असतील तर मला वाटतं त्यांनी जावंच आणि महिला भगिनींसमोर जाऊन आपण सभागृहात घातलेल्या शिव्या या घातल्या होत्या की नाही याचं प्रायचित्त घ्यावं. मग महिला भगिनी त्यांचं फुलांनी स्वागत करतायत की चपलानी करतायत हे पाहायला मिळेल. म्हणजे गिर गया तो भी टांग ऊपर. एखाद्याने शिव्या दिल्यानंतर चूक झाली त्याचं परिमार्जन आपण करतो. मी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना धन्यवाद देईन की पक्षप्रमुख म्हणून त्यांना याचं गांभीर्य कळलं, त्यांनी माफी मागितली. परंतु या ठिकाणी निर्लज्जासारखा विरोधी पक्ष नेता जनतेच्या न्यायालयात जर जाईन म्हणत असेल तर याच्यापेक्षा मूर्खपणा त्या ठिकाणी दुसरा असू शकत नाही. म्हणजे शिव्या आपणच घालायच्या आणि जनतेच्या न्यायालयात जाईन असं वर परत नाकानं टेंबा मिरवायचा. म्हणजे यांचं काय बोलावं मला समजत नाही. या प्रकरणामध्ये सगळं काही ऑन रेकॉर्ड आहे. शिवीगाळ झाली ती सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राने ऐकली. दुसरा विषय असा आहे की यावर माफी मागण्याऐवजी उद्धव ठाकरे यांनीच माफी मागितलेली आहे. अंबादास दानवे ठाम आहेत. तर तिसरीकडे आपण पाहतोय की संजय राऊत म्हणतात की हे सगळं देवेंद्र फडणवीसांमुळे झालंय. हे सगळे बाहेरून आलेले नेते आहेत, प्रसाद लाड यांच्यासारखे, आणि त्यामुळे बाडगे आहेत. यांना अशाच भाषेचा वापर त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. याकडे नेमकं कसं पाहता? आता कोडगे आणि बाडग्याविषयी बोलणं, ते कोडगे आहेत. खरं म्हणजे त्यांना लाज वाटली पाहिजे की आपल्यालाही माता भगिनी आहेत, परंतु त्यांच्या बाबतीत काय बोलायचं, या विषयात त्यांच्या भूमिका काय आहेत, प्रकरण काय हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना महिलांची कणव काय आहे हे एका प्रकरणावरून महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं उलट आपल्या विरोधी पक्षनेत्याला समज देण्याच्या ऐवजी आपल्या पक्षप्रमुखांनी उद्धवजी ठाकरे साहेबांनी माफी मागितल्यानंतर हा चुकीचा आहे विषय हे शिक्कामोर्तब केल्यानंतर संजय राऊतांची त्या संदर्भात अशी भूमिका येत असेल तर ती काय पक्ष म्हणून भूमिका नाही. उद्धवजी ठाकरे साहेबांनी जी भूमिका घेतली ती पक्ष प्रमुख म्हणून घेतलेली आहे आणि त्याची तरी लाज शरम संजय राऊतांना असायला पाहिजे. समजूतदारपणा उद्धव ठाकरे दाखवत आहेत, पण ज्यांनी शिवीगाळ केली ते दाखवत नाही. ते आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. प्रसाद लाड अधिवेशनात होते, परिषदेमध्ये होते म्हणून शिवीगाळ झाली. बाहेर असते तर प्रसाद यांना प्रसाद दिला असता. या भाषेचा त्यांनी आज वापर केलाय. नाही, आता ते ज्या गोष्टी बोलतात त्याच मुशीतनं आम्ही पण आलेलो आहोत. त्यांनी प्रसाद दिला असता तर त्याला त्या ठिकाणी अंगारा लावायला तयारच होते. त्याच्यामुळे उगाच आपल्या भ्रमात राहायचं. म्हणून मी सभागृहात पण बोललो ना, बोटं वर करणाऱ्यांची बोटं काढताय. मी सभागृहात माझ्या सगळ्या सहकारी सदस्यांना बोललो, जरा बोटं वर करा आणि चला बाहेर, कोण बोटं छाटणार आहे. त्यामुळे बोलणं आणि कृती याच्यात फरक आहे. आम्ही बोलू तर कृती करू. आता त्यांनी बोललं ना प्रसाद द्यावा, प्रसाद तर रोज येतो ना, आतून बाहेरून आत, बाहेरून बाहेर. बघू प्रसाद कधी देतात ते. नक्कीच विधान परिषदेच्या आता निवडणुका आहेत. आज पंकजाताई पण आल्या, सदाभाऊ खोत आले, इतर नेते आले आणि 12 उमेदवार आहेत, 11 जागा आहेत. त्यामुळे राज्यसभेमध्ये जो काही प्रकार घडला तोच या विधान परिषदेमध्ये घडेल अशी भीती सुद्धा व्यक्त केली जाते. आम्हाला आमचे 9च्या 9 उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतील याच्यावर आमचा पूर्ण आत्मविश्वास आहे. तेवढं संख्याबळ आमच्याकडे कदाचित त्याहूनही जास्त त्या ठिकाणी आम्हाला समर्थन मिळू शकतं. त्याच्यामुळे आमचे जे उमेदवार जाहीर केलेले आहेत, आमचे 5, शिंदे साहेबांचे 2 आणि अजितदादाचे 2, 9च्या 9 उमेदवार महायुतीचे निवडून येतील. याच्यात जराही आमच्या मनामध्ये शंका नाही, किंतु परंतु नाही. गोपीचंद पडळकर यांची एसटी संघटना आहे, 17 जुलैपासून संपावर जाण्याचा त्यांनी इशारा दिला आहे. वेतनवाढीचा विषय आहे, त्यासोबतच विलिनीकरणाचा पण विषय आहे. सरकार त्यांना न्याय देईल. मी एका एसटी कर्मचाऱ्याचा, कंडक्टरचा मुलगा आहे आणि त्याच्यामुळे एसटी प्रति माझ्याही त्या संवेदना आहेत ज्या पडळकरांच्या आहेत. आणि त्याच्यामुळे या विषयाच्या संदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांकडे निवेदन करू, उपमुख्यमंत्र्यांकडे करू, अर्थमंत्र्यांकडे करू आणि अर्थसंकल्पीय जे आमचं भाषण होईल त्याच्यामध्ये मी या संदर्भामध्ये गोपीचंद पडळकरांची मागणी ताकदीनं विधिमंडळात आम्ही मांडू. आज मुख्यमंत्र्यांनी आपली बाजू मांडली विधानसभेमध्ये. जयंत पाटील यांना पण त्यांनी आवाहन केलं की तुम्ही नकली शेअर सोबत आहात, म्हणजे खोट्या वाघांसोबत आहात, खऱ्या वाघांसोबत येऊन बसा.
नाही, खरंच आहे ना. बाळासाहेब ठाकरे यांचा खरा हिंदुत्वाचा विचार, बाळासाहेबांना लोक वाघ म्हणायचे आणि तो विचार आज एकनाथरावजी शिंदेसाहेब पुढे नेत आहेत आणि त्याच्यामुळं आमच्या सोबत या ही भूमिका त्यांची योग्य आहे. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही ज्या पद्धतीने आक्रमक भूमिका घेतली त्यामुळे दानवे यांचं सस्पेन्शन झालं अशी चर्चा आता सुरू झाली आहे. नाही, खरं आहे. बघा, ज्या वेळेला हा जिजाऊंचा महाराष्ट्र आहे, हा अहिल्यादेवी होळकरांचा महाराष्ट्र, सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र आहे, थोर परंपरा या महाराष्ट्राला महिला धुरीणांची आहे आणि अशा वेळेला सरकार एका बाजूला महिलांसाठी अनेक योजना आणतंय, लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी आणून सन्मान करतोय आणि दुसऱ्या बाजूला महिलांचा अपमान, त्यांच्या स्वाभिमानाला शिव्या घालून जर कोण ठेच पोचवणार असेल तर त्यांना माफ नाही आणि म्हणून विधिमंडळाच्या सभागृहामध्ये याचं प्रायश्चित्त त्यांना मिळालं पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे, भूमिका घेतली, निलंबनाची मागणी ठासून आम्ही लावली आणि अंतिमतः सभापतींना निर्णय घ्यावा लागला, सरकारला निर्णय घ्यायला आम्ही भाग पाडलं. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर प्रवीण दरेकर यांनी आपली बाजू मांडलेली आहे आणि सरकारला अंबादास दानवे यांना निलंबित करण्यास आम्ही भाग पाडलं असं ते सांगतात. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.